नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही उपवासाचा फराळी चिवडा, बटाटा चिवडा तर तुम्ही खाल्लाच असेल. पण कधी उपवासाचा रताळ्याचा चिवडा खाल्ला आहे का? त्याची चव एकदम भारी, चविष्ट बटाटा चिवडा विसराल अशी. चला तर मग आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी अर्धा किलो रताळी अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धा कप मनुका घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून मी घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर कढीपत्ता, 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करायची आहे. इकडे मी किसणी घेतलेले आहे, त्याच्यावर रताळी आहेत कच्ची, ती अशी किसून घ्यायची आहेत, बघू शकता तुम्ही. अशी मी किसून घेतलेली आहेत. बाकीचे पण आपण आता किसून घेणार आहोत अशीच, बघू शकता. तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता त्याच्यावरती झारी ठेवणार आहोत, बघू शकता तुम्ही. अशी झारी ठेवायची आहे. त्यानंतर आपण आता हे शेंगदाणे आहेत ते असे तळून घेणार आहोत. शेंगदाण्यांचा कलर चेंज झाला पाहिजे, बघू शकता. आपले शेंगदाणे सुद्धा तळून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता त्याच तेलामध्ये कढीपत्ता आहे तो तळून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण तळून घेणार आहोत, बघू शकता. आपला कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून झालेली आहे. आपण आता ही एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता जी रताळी किसली आहेत ती या तेलामध्ये अशी घालायची आहेत, बघू शकता. हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असे तळून होत आहेत आपली रताळी. बबल्स कमी झाले की समजायचं आपली रताळी तळली गेलेली आहेत, बघू शकता. अशी तळून घ्यायची, बघू शकता. रताळ्याचा किस आहे तुम्ही असा तळून घेतलेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता बाकीचं साहित्य आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. मनुका घालायचा आहे, जे आपण शेंगदाणे तळले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता व हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता लाल तिखट मसाला घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजे घाला, जसं तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत, बघू शकता. मस्तपैकी आपला असा कुरकुरीत असा रताळ्याचा चिवडा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असं. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.